संसदेचं पावसाळी अधिवेशन आज या अधिवेशनाचा 11वा दिवस आहे. मागचे 10 दिवस संसदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चावर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला त्यावरून संसदेचं वातावरण तापलं होतं. या दरम्यानच लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक पास झालं. या विधेयकावर 2 दिवस जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून अनेक नेत्यांची भाषणे झाली. पण या सगळ्यात लोकसभेमध्ये एका नेत्याच्या अनुपस्थितीचा मुद्दा सर्वात जास्त गाजला. हे नेते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. तसं पाहिलं तर अमित शहा हे संसदेमध्ये मोदी सरकारचं नेतृत्व करण्यासाठी ओळखले जातात. सरकारकडून संसदेत प्रत्येक महत्त्वाचं बिल मांडण्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडेच असते. सरकारवर आरोप होत असताना त्याला उत्तर देण्यासाठी अमित शहा हमखास पुढे येतात. मात्र लोकसभेत ज्यावेळी परीक्षा सुधारणा विधेयकासारखं महत्त्वाचं विधेयक मंजूर झालं त्यावेळी तिथे अमित शहा उपस्थितच नव्हते. विरोधकांनी यावरून अनेक प्रश्न विचारले, पण शहा किंवा सरकारकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. मुळात संसदेत इतक्या वर्षांपासून कायम फ्रंटफूटवर दिसणारे अमित शहा या अधिवेशनात मात्र बॅकफूटला गेल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. ते संसद परिसरात येऊनही लोकसभेच्या कामकाजाला हजेरी लावत नाहीयेत. पण असं नेमकं काय घडतंय? अमित शहा लोकसभेच्या कामकाजाला येणं टाळत का आहेत? प्रत्येक वेळी फ्रंटफूटला खेळणारे अमित शहा यावेळी बॅकफूटला गेलेत की सरकारची स्ट्रॅटेजी आहे? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैला सुरुवात झाली. आज 3 ऑगस्टला अधिवेशनाचा 11वा दिवस आहे. संसदेचा एक मूलभूत नियम आहे. तो नियम म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येक वेळी सरकारचा किमान एक मंत्री उपस्थित राहायला हवा. त्याशिवाय संसदेचं कामकाज चालू शकत नाही. या नियमानुसार सरकारचे मंत्री आळीपाळीनं संसदेत हजेरी लावतात. मात्र या नियमातून काही वरिष्ठ मंत्र्यांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आहेत. अमित शहा यांना संसदेत उपस्थित राहणं बंधनकारक नाहीये. पण असं असलं तरी शहा हे आतापर्यंत संसदेत नियमित उपस्थित राहायचे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारनं जे नारी शक्ती विधेयक आणलं होतं त्याचं नेतृत्व अमित शहा यांनीच केलं होतं. एवढंच नाही तर याआधी अनेक महत्त्वाची विधेयकं अमित शहा यांनीच मांडली होती. जसं की 2019 साली सरकारनं जम्मू काश्मीरचं कलम 370 हटवणारं विधेयक आणलं. ते विधेयक अमित शहांनीच मांडलं होतं. त्यावेळी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारकडून अमित शहाच देत होते. त्यानंतर 2023 मध्ये IPCला रिप्लेस करण्यासाठी भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNSचं विधेयकही अमित शहा यांनीच मांडलं. त्यावेळी विरोधकांच्या प्रत्येक शंकेचं समाधान अमित शहा यांच्याकडून केलं जात होतं. त्यामुळे आता जेव्हा लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू होती त्यावेळी तिथे अमित शहा उपस्थित असणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही. एवढंच नाही तर विधेयक ज्यावेळी मंजूर झालं तेव्हा मतदानाच्या वेळी सुद्धा अमित शहा लोकसभेत उपस्थित राहिले नाहीत. खरं तर अमित शहा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आले होते. मात्र दुसऱ्या दिवसापासून ते लोकसभेतून गायब आहेत. या 10 दिवसात ते संसद परिसरात आले पण त्यांनी लोकसभेत उपस्थिती लावली नाही. आता आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. पण आजही अमित शहा लोकसभेत आलेले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अमित शहा विरोधकांच्या आरोपांपासून वाचण्यासाठी हे सगळं करतायत का असं आता विचारलं जातंय. कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी CJPच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्या दरम्यान पोलिसांनी पॅलेट गन चालवल्याचंही समोर आलं. दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे या घटनेवर अमित शहा यांनी उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हे उत्तर टाळण्यासाठी अमित शहा लोकसभेत येत नाहीयेत. जिंजे आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी अमित शहा घेत नाहीयेत असे आरोप आता व्हायला लागलेत. मुळात अमित शहांची इमेज अशी आहे की ते त्यांच्यावर झालेल्या आरोपांना थेट लोकसभेत उभं राहून उत्तर देतात. याआधी मणिपूरच्या मुद्द्यावरून अमित शहा यांच्यावर अनेक आरोप झाले. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी लोकसभेत उपस्थित राहून त्यावर उत्तर दिलं. मणिपूरच्या विषयावर तर अमित शहांनी स्वतः विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण विरोधकच चर्चेसाठी तयार नाहीत असा आरोप अमित शहांचा होता. एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूर असो किंवा वक्फ बोर्डाचा मुद्दा अमित शहा कधीच विरोधकांच्या प्रश्नांना टाळताना दिसले नाहीत. पण यावेळी ते घडताना दिसतंय. राहुल गांधींनी अमित शहांना पत्र लिहून विद्यार्थ्यांवर कोणाच्या आदेशानं लाठीचार्ज झाला याचं उत्तर मागितलंय. पण हे उत्तर शहांकडून देण्यात आलेलं नाही किंवा त्यांच्याकडून या विषयावर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळेच अमित शहा जबाबदारी घेणं टाळतायत. त्या मुद्द्यावरून बॅकफूटला गेलेत अशा चर्चा सुरू झाल्यात. आता काहींच्या मते ही सरकारची स्ट्रॅटेजी सुद्धा असू शकते. अमित शहा लोकसभेत आले नाहीत, त्यांनी विधेयकावरच्या चर्चेत भाग घेतला नाही
हा सरकारचाच प्लॅन असू शकतो अशा चर्चा आहेत. आता हे कसं, तर परीक्षा सुधारणा विधेयक हे अमित शहांच्या गृह मंत्रालयाशी संबंधित नाहीये. या विधेयकाचा संबंध सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगशी आहे. त्यामुळे लोकसभेत हे विधेयक या मंत्रालयाचे मंत्री असलेले जितेंद्र सिंह यांनी मांडलं. यामध्ये सरकारच्या इतर कोणत्याही मंत्र्यानं हस्तक्षेप केला नाही. इथे सरकारची स्ट्रॅटेजी ही होती की विरोधकांना नीट पेपर लीकवरून, आंदोलनावरून त्यांचं जे काही म्हणणं आहे ते या चर्चेदरम्यान मांडता यावं. सरकारकडून त्या मंत्रालयाचे संबंधित मंत्री त्यावर उत्तर देतील. विरोधकांनी हेच केलं. परीक्षा सुधारणा विधेयकादरम्यान विरोधकांनी हे सगळे मुद्दे उपस्थित केले, ज्यावर मंत्र्यांनी उत्तरं दिली आणि शेवटी विधेयक पास झालं. समजा विरोधक या मुद्द्यावर अडून राहिले असते की अमित शहांनी उत्तर दिल्याशिवाय विधेयक पास होणार नाही, त्याच वेळी अमित शहा यांना उत्तर द्यायला पुढे यावं लागलं असतं. पण ते घडलं नाही. अमित शहांच्या उत्तराशिवाय गोंधळातच विधेयक पास झालं. थोडक्यात सरकारला जे हवं होतं ते घडून आलं. अमित शहांनी कोणतेही उत्तर न देता परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यामुळे ही सरकारची स्ट्रॅटेजी असू शकते असंही बोललं जातंय. पण या सगळ्यात मुख्य मुद्दा उरतो तो दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जचा, टिअर गॅस आणि पॅलेट गनच्या वापराचा. यावर तर गृहमंत्री अमित शहांनाच उत्तर द्यावं लागेल. मग ते उत्तर का देत नाहीत हा मुख्य मुद्दा आहे. राहुल गांधींचं म्हणणं आहे की दिल्ली पोलिसांना परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी हे सगळं करण्याचा आदेश एकतर गृहमंत्री अमित शहांनी स्वतः दिला होता किंवा त्यांना ग्राउंडवर काय घडतंय याची कल्पनाच नव्हती. दोन्ही परिस्थितीत जबाबदारी शहांनाच घ्यावी लागणार आहे. तिसरी परिस्थिती अशी आहे की हा आदेश अमित शहांच्या वरच्या व्यक्तीकडून आला असेल, पण ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असू शकतात. कारण अमित शहांच्या मंत्रालयानं काय आदेश द्यावेत हा निर्णय पंतप्रधानांचं कार्यालय परस्पर घेऊ शकत नाही. त्यामुळे वरून निर्णय आला असेल तर तो फक्त स्वतः पंतप्रधान मोदींकडून येऊ शकतो. त्यामुळे इथे मोदी आणि अमित शहा यांच्यात मतभेद आहेत का अशा चर्चाही आता सुरू झाल्यात. थोडक्यात दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज आणि अमित शहांचं आतापर्यंत त्यावर उत्तर न देणं, यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. एरवी सरकारवर होणाऱ्या कोणत्याही आरोपाला तेवढ्याच ताकदीनं फ्रंटफूटला येऊन उत्तर देणारे अमित शहा यावेळी मात्र या विषयावरून बॅकफूटला गेल्याच्या चर्चा आहेत. त्यांचं संसदेत येऊ नये, लोकसभेत उपस्थित न राहणं, यामुळे आता त्यांच्यावर होणाऱ्या टीकेची धार तीव्र व्हायला लागली. तुम्हाला काय वाटतं, यावेळी अमित शहा खरंच बॅकफूटला गेलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.